एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मी पोचलेली आहे इंडियात आणि इथे छान प्रकारे आईबाबांनी स्वागत केलं. पोचेपर्यंत रात्र झाली होती. इथे तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. खरंच खूप छान वाटतंय घरी आल्यानंतर. खूप दिवसानंतर मला घरी यायला मिळालं. तर इथून पुढचे काही व्लॉग्स हे इंडियातले असणार आहेत. माझी इंडियाची ट्रिप कशी कशी झाली त्याविषयीचा आजचा व्लॉग मी सादर करते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोचली आहे मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी. आता हे मंदिर कुठलं आणि काय याविषयी मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाबांकडनं आपण ऐकूया या मंदिराविषयी आणि या मंदिराचा इतिहास काय आहे आणि तुम्हाला रेग्युलरली याविषयीचे अपडेट येत राहतील. तर बाबांच्या सुद्धा इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करते. तर आता ऐकूयात बाबांकडनं या मंदिराविषयीची माहिती आणि महाराजांविषयीची माहिती. नमस्कार. आपण जी पाहत आहात ही समाधी आहे श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराजांची. 1810 ते 1875 या काळामध्ये चाकूरला श्री विठ्ठल शास्त्री महाराज नावांचे थोर संत, महान पारमार्थिक कवी आणि प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार होऊन गेले. महाराजांनी या कालावधीमध्ये संस्कृत प्रचूर काव्य लिहिलं. जवळपास 2800 ग्रंथांची निर्मिती केली. अनेक भक्ती ग्रंथावरती, भक्तिरसाच्या ग्रंथावरती, अनेक संस्कृत ग्रंथावरती प्राकृत टीका केल्या. त्यांचं साहित्य गहन होतं. पंतकाव्य, तंतकाव्य आणि संतकाव्य यांचा त्रिवेणी संगम असणारं साहित्य होतं. हे संपूर्ण साहित्य हिंदुस्थानभर पसरलं, काशीपर्यंत गेलं आणि काशीला विठ्ठल शास्त्री महाराजांना शास्त्री ही पदवी देण्यात आली. महाराजांनी चूडामणीसुत विठ्ठल या नावाने काव्य लिहिलं. स्वरचित आख्यानं घेऊन महाराज हिंदुस्थानभर नारदीय कीर्तनाची पताका मिरवत गेले. संपूर्ण गावांमध्ये महाराजांची कीर्तनं प्रसिद्ध होती. महाराजांची शैली, महाराजांची पठडी ही प्रसिद्ध होती. शास्त्रीबोंची पठडी या नावाने ते प्रसिद्ध झाले. पुढे 1875ला महाराजांनी चतुर्थाश्रम घेतला आणि महाराजांनी संजीवन समाधी या ठिकाणी घेतली. त्यांचं काव्य जे आहे, कीर्तनाची परंपरा, या सगळ्यांचा महाराजांच्या शिष्यांनी प्रचार सुरू केला. पुढे 1975 पर्यंत तो चालला, जवळपास 100 वर्ष. पण दुर्दैवाने 1875 नंतर, 1975 नंतर हा प्रवास थांबला. गेल्या 4 वर्षात महाराजांच्या काव्याचा यथाशक्ती यथामती मी अभ्यास केला आणि त्याचा प्रचार व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरलो आणि संपूर्ण महाराष्ट्रात मी 151 कीर्तनं वेगवेगळ्या संस्थानांमध्ये केली आणि महाराजांच्या आख्यान काव्यावरती, पदांवरती निरूपणात्मक एक ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा आता येत्या 13 तारखेला जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाधीश यांच्या हाताने ठेवण्यात आला आहे. हेतू हाच आहे की महाराजांचं काव्य नवीन पिढीसमोर यावं, नवीन पिढीला संस्कार घालत असताना त्या काव्याची मदत व्हावी आणि मराठी काव्य कोणत्या दर्जाचं असू शकतं हे समोरच्या लोकांना कळावं. मराठीला थोडीशी संजीवनीची गरज आहे, सध्या मरगळ आलेली आहे. ही मरगळ महाराजांचं काव्य वाचून जावी एवढीच एक इच्छा आहे. अशी विनंती आपण फक्त महाराजांनाच करू शकतो की मराठीची मरगळ घालवा आणि जनमानसामध्ये परत एकदा मराठीला शिखरावरती नेऊन ठेवण्याचं काम तुम्ही जे केलं आहे ते परत मराठी तिकडेच वाटचाल करावी, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. तर आत्ताच तुम्ही बाबांकडनं या मठाविषयी आणि महाराजांविषयीची माहिती ऐकलीत. याच मठामध्ये आणखीन एक समाधी मंदिर आहे जे की मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराजांचं मंदिर आहे. तर त्याविषयी सुद्धा बाबा आपल्याला सांगणार आहेत. श्री विठ्ठल शास्त्री महाराज यांनी उत्तर आयुष्यामध्ये चतुर्थाश्रम घेतला आणि विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज हा पट्टा धारण केला आणि 1875 साली समाधीस्थ होत आला. त्यांनी सांगितलं की मला 1885 साली नातू होईल, त्याला माझा उत्तराधिकारी करा आणि त्यांनी भाकीत केलं होतं. त्याप्रमाणे 1885 साली श्री सखाराम पंत शास्त्री महाराजांचा जन्म झाला. महाराजांनी 11व्या वर्षापासून भागवताची सेवा सुरू केली आणि जवळपास 70 ते 75 वर्ष भागवत सेवा केली. त्यांनी भागवताचार्य नाव नाही लावून घेतलं, पण भागवत सेवा करत असताना गावोगावी जाऊन भागवत कथा करायची, आयाचित वृत्तीने करायची आणि फक्त भागवत धर्म आणि भागवत कथा हा ध्यास घेतला आणि 1969 साली महाराजांनी चतुर्थाश्रम घेतला
आणि मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज हा पट्ट धारण केला आणि विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून 1970 साली मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज इथे समाधिस्थ झाले. हा त्यांचा इतिहास आहे, हे आमचा मठाचा इतिहास आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या मठाचे एक भाग आहोत. आम्ही त्या कुळात जन्म घेतला आहे. आमची योग्यता आहे की नाही आम्हाला ठाऊक नाही आहे, पण आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही त्या कुळात जन्माला आलो. धन्यवाद. तर असं आहे इथलं विष्णवानंद सरस्वती यांचं समाधी मंदिर आणि याविषयीची डिटेल माहिती बाबांनी तुम्हाला सांगितली. या कार्यक्रमाचे अपडेट मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन येते, तर त्याच्यासाठी अमेरिका अँड मच मोर हे चॅनल तर पाहतच राहा. पण त्याचबरोबरीने मी डिस्क्रिप्शनमध्ये या मंदिराचा ॲड्रेस देते, तर ज्यांना कोणाला इथे दर्शनासाठी यायचं असेल त्यांनी दर्शनाचा लाभ घ्या, म्हणजे महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर इथे तुम्ही बघू शकता की काही कंटेंट क्रिएटर इथे आलेले आहेत. जसं की बाबांनी सांगितलं, श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं साहित्य खूप गहन आहे आणि त्याविषयी बाबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 13 तारखेला होणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हे कंटेंट क्रिएटर इथे आलेले आहेत, ज्यांना की इथे येऊन रील बनवायच्या होत्या आणि या सोहळ्याविषयी माहिती हवी होती. तर तेच सगळं आता ते करतात. तर आत्ता ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की कशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी शूटिंग केली, कशा प्रकारे आम्ही शूटिंगसाठी रेडी झालो आणि इथली सगळी कार्यक्रमाची तयारी कशा प्रकारे चालू होती. तर हे दादा इथे शूटिंगसाठी आलेले आहेत. त्या दादांच्या इन्स्टाच्या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आमच्या शहरातले हे फेमस असे ब्लॉगर आहेत आणि यांच्या चॅनलला नक्की जास्तीत जास्त फॉलो करा. यांचं इन्स्टाचं पेज आहे. तुमच्या इन्स्टाचं पेजचं नाव आणि तुमचं नाव. माझं नाव जीत माळी आहे आणि इन्स्टाचं पेज जे आहे ते JEET5738 असं आहे आणि फेसबुकवरती पण आहे जीत माळी JEETMAL आहे, या नावावरती आहे. तर तुम्ही नक्की विजिट द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.